युक्त जंबो वासव मधुमेहींसाठी संजीवनी। भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा आणि हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला। 90व्या वर्षी आशाताईंनी 3 तास कॉन्सर्ट केला होता। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुद्धा आठवणींना उजाळा, तर आशा भोसलेंची गाणी अमर राहतील। उद्धव ठाकरेंकडून सुद्धा आदरांजली। सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक, तर अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त। सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार। होंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं। रोहित पवारांचं सूचक ट्विट। होंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवर सुद्धा जमीन खरेदी, तर 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती। खरातच्या सीए कडून सुद्धा जमीन खरेदीचे व्यवहार। मराठा आंदोलकांना मोठा धक्का। 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार, तर 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं हे स्पष्टीकरण। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू, मनोज जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कोल्ड वॉरची चर्चा। शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसून दोघांनीही बोलणं टाळलं। जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत राडा। नंदा पवारांकडून बूट फेकल्याचा आरोप, तर जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी। तर दुसरीकडे लातूरमध्ये शिवसेना बचावचा नारा। आमदार मंगेश कुडाळकरांसमोरच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी।